कहीं तू तो नहीं अभी। आता जो तुम्ही फ्रेम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले आणि हा व्हिडिओ आहे तो पण CapCut मधून क्रिएट केलेला आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्रेनिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं CapCut येथे ओपन करायचं आहे। CapCut येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा आणि इथून ॲड करायचा आहे। हा फोटो इथून ॲड केल्यानंतर तुम्हाला रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, 9.16चा रेशो सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून इथून हा जो फोटो आहे स्क्रीनवर परफेक्ट इथून सेट करायचा अशा प्रकारे। तर इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचं आहे आणि ते ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते फोटोच्या पहिल्यांदा उठायचं आहे, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो आपण जो बीट माहुडी दिला मेटलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। तर सिम्पली इथून हा बीट माहुडी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट माहुडीवरती क्लिक करायचं आहे। खाली खूप सारे ऑप्शन म्हणजे ते थोडे इथे स्क्रोल करायचं आहे आणि इथे तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, जी लेंथ आहे जेवढे हे आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे। नेल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, इथून बॅक करायचं आहे, हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या बीट माहुडीमध्ये आपण बीट दिल्या आहेत जिथून जिथून आपले चेंज होतात तिथून हा जो फोटो आहे इथून स्प्लिट करायचं, जसं इथे मी सांगतोय तशा प्रकारे। तर सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं, पहिली बीट बघायची आपल्या कुठे चेंज होत आहे तिथे आपली बीट अशा इथून चेंज होत आहे। तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इथे आल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन आहे ते स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे, तर इथे बीट चेंज होते तर त्याच फोटोवरती क्लिक करून इथे पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे, तर इथे आपली बीट चेंज होते अशा प्रकारे। तर ती सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इथून ज्या पुढच्या आपल्या बीट आहे त्यानुसार हा जो फोटो आहे इथून स्प्लिट करून घ्यायचा आहे। तर मी पण घेतो, तुम्ही पण लगेच हा जो फोटो आहे इथून स्प्लिट करून घ्या। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहे इथून स्प्लिट करून घेतले। स्प्लिट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, जसं इथून मी इफेक्ट सांगेल तसे तुमच्या फोटोला इथून ॲड करायचे। एक इफेक्ट सांगितले लगेच एक इफेक्ट इथून ॲड करायचं आहे। तर हे जे आपलं पहिलं ट्रान्झिशन आहे व्हाईट कलरचं त्यावरती क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं अशा प्रकारे। येते त्यानंतर यामध्ये ब्लान्स नावाचा हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा, सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची, कमी केल्यानंतर इथे तुम्हाला अप्लाय टॉलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या इनमध्ये थांबायचं। यामध्ये तुम्हाला झूम फ्लिप हा जो फेट आहे तुम्ही जाईल, सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं, पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, पुन्हा इनमध्ये यायचं, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, क्लिक ओपनचा इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं, या फोटो आपल्या कॉम्बोमधला प्लांटनमा 1 इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला सिम्पली इथे आपण थोडं झूम करूया आणि त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्याला आहे ना कॉम्बोमधला झूम 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमधला प्लांटनमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला झूम 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा, कॉम्बोमध्ये इथून मिळून जाईल। पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे तिथे जे या फोटो आपल्याला आहे ना इनमधला क्यूब ओपनचा जो फेड आहे इथून मिळून जाईल, सिम्पली इथून सिलेक्ट करायचं, अशा बाय सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून इफेक्ट मिळून जाईल, सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला ना कॉम्बोमधला डायनामिक सेकचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या कॉम्बोमधला प्लांटनमा 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या कॉम्बोमधला प्लांटनमा 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमधला जो आपला झूम 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमधला आपल्या डिस्टो राईटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा यायचं आहे, पहिल्यांदा आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आता आहे ना इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा, इथून सिम्पली सिलेक्ट करायचा आहे, नाही मिळाला तर इथून सर्च करून सुद्धा तुम्ही इथून ॲड करू शकता तो इफेक्ट। तर इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल आपला जो 8 सेकंदाची तिथला फोटो आहे त्या सर्व फोटोला द्यायची, 8 सेकंदापासून जे मागचे फोटो आहे 8 सेकंदापासून आणि त्याच्या मागचे जे पण फोटो आहे तिथपर्यंत ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची। ठेवल्यानंतर ॲडजस्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, स्पीड येते 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 2 सेकंदाचा जो पुढचा फोटो आहे तिथे जे आपण स्प्लिट केला ते येतेल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्पीडच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये 3 नंबरला तुम्हाला
3 लेयर मिरर हा जो फीड आहे मिळून जाईल सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल आपला 3 आणि 4 सेकंद तिथले जे 2 फोटो त्यांना ठेवायची लेंथ ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं फिल्टर 0 करायचं आहे आणि व्हर्टिकल तुमच्या इथे फोटोनुसार इथून ॲड करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं त्याच इफेक्टवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेचं ऑप्शन आहे 2 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर येतो तुम्हाला आहे ना लवच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे व्हिडिओ इफेक्टचा त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला मिनी रेनबो हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल सिम्पली तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर सिम्पली आपला हा जो आपला 9 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथे यायचं इथे आल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे जाऊन बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये यायचं यामध्ये जाऊन बटरफ्लाय ड्रीमचं जो फीड आहे मिळून जाईल सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्या व्यक्ती लेंथ असेल जेवढा आपला हा 9 सेकंदाची तिथला फोड आहे तेवढीच ठेवायची लेंथ त्याच्यानंतर हा जो आपला 11 सेकंदाची तिथला फोड आहे ते यायचे जिथं आपण स्प्लिट केला तेथे हे त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ वरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे यामध्ये तुम्हाला आहे ना 3 नंबरला 3 लेयर मिरर हा जो फीड आहे मिळून जाईल सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्या व्यक्ती लेंथ असेल 11 आणि 12 सेकंद तिथले जे 2 फोटो आहे त्यांना ठेवायचे ठेवल्यानंतर सिम्पली त्याच इफेक्टवरती क्लिक करायचे आणि डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रिप्लेच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लवच्या ऑप्शनमध्ये यायचं यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 नंबरला गर्ल्स सिक्रेट्स इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल